पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्रपतींमध्ये चर्चा, युद्धात भारतीयांचा बळी जात असल्याने मोदी चिंतित। होर्मुझ जलमार्ग बंदच राहणार, इराणचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनी भूमिकेवर ठाम। यूएईमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनी चिंता करू नये, भारतीयांच्या सुरक्षेसाठी यूएई सरकार कटिबद्ध, भारतातले यूएईचे राजदूत डॉक्टर अशाली यांचं आश्वासन। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत चीनसह 16 देशांची चौकशी, अयोग्य व्यापाराची होणार चौकशी। इराणचा आणखी एका शाळेजवळ झाला होता स्फोट, इराणच्या क्वाझविन भागातल्या शाळेजवळ स्फोट, रेझा एलिमेंटरी शाळेजवळच्या स्फोटाचा सीसीटीव्ही संच। आयातुल्ला खामेनीची पत्नी मंसूरेह जिवंत, मंसूरेहच्या मृत्यूचं वृत्त खोटं, इराणी माध्यमांचा दावा। गॅस सिलेंडर पुरवठ्यावर नियंत्रण, जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना, राज्य सरकारचा निर्णय। सिलेंडरच्या तुटवड्यानंतर इंडक्शनची मागणी वाढली, अमेझॉनवर इंडक्शनची 30 पट अधिक विक्री, अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर स्टॉक संपला। आखाती युद्धामुळे भारतावर डेटा संकट, समुद्रात सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं मोठं जाळं, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी सुद्धा प्रभावित होण्याची शक्यता। इस्रायलचे इराणवरचे हल्ले नियोजन शून्य, गुप्तचर संरक्षण तज्ज्ञांचा गौप्यस्फोट। युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्राबाबत उदय सामंत यांची बैठक, संभाजीनगरमध्ये उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। महामुंबईला पुन्हा उन्हाचा तडाखा, उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा। येवल्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा वृद्धावर जीवघेणा हल्ला, कुत्र्यांच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही चित्रित, नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप। भारताच्या सन ग्रुपकडून पाकिस्तानी खेळाडूची खरेदी, इंग्लंडमधल्या द 100 क्रिकेट स्पर्धेसाठी बोली, मालक काम्या मारन अब्रार अहमदच्या निवडीवरून झाल्या ट्रोल। नमस्कार,